नमस्कार, सिंधुदुर्ग लाईव्ह मध्ये आपलं स्वागत. पाहूया काही ठळक घडामोडी. हेडलाईन्सची प्रायोजक आहेत लक्ष्मीनारायण होंडा. सिंधुदुर्ग लाईव्हचा इन्स्टंट इम्पॅक्ट. प्रशासनानं तात्काळ राबवली स्वच्छता मोहीम. राणेंच्या त्या वक्तव्याचा सतीश सावंतांनी घेतला समाचार. आणि मुंबई गोवा हायवेच्या रोखलेल्या कामाची खासदार विनायक राऊत यांनी केली पाहणी. हेडलाईन्सची प्रायोजक आहेत लक्ष्मीनारायण होंडा. आता पाहूयात सविस्तर बातम्या. साना होम्सच्या मालवण येथील प्रोजेक्टवर अफोर्डेबल लक्झरियस ऑफर. प्रीमियम 2 BHK आणि 1 BHK दसऱ्यापर्यंत बुक करा आणि वाचवा रुपये 5 लाखांपर्यंत. मिस कॉल द्या आणि मिळवा सर्व माहिती. साना होम्स, एका आलिशान राहणीमानाचा मानबिंदू. सिंधुदुर्ग लाईव्हच्या बातमीचा पुन्हा एकदा इन्स्टंट इफेक्ट आज दिसून आला. बुधवारी सिंधुदुर्ग लाईव्हनं शहरातील पसरलेल्या घाणीच्या साम्राज्याचं भीषण वास्तव दाखवलं होतं. शहरातील सालईवाडा बांदेकर आर्ट्स कॉलेज समोर झालेल्या घाणीमुळे परिसरात दुर्गंधी पसरली होती. सिंधुदुर्ग लाईव्हनं बातमीद्वारे पालिका प्रशासनाचं याकडे लक्ष वेधलं होतं आणि आज सकाळपासूनच पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी शहरातील ठिकठिकाणच्या साफसफाईचं काम हाती घेतल्याचं पाहायला मिळालं. यामुळे सावंतवाडीकरांची दुर्गंधी होणाऱ्या त्रासापासून सुटका होणार आहे. दुर्गंधीनं हैराण झालेल्या नागरिकांना मोकळा श्वास घेता येणार आहे. दरम्यान नगराध्यक्ष संजू परब यांनी सिंधुदुर्ग लाईव्हच्या या बातमीची दखल घेतली होती. कोविड पॉझिटिव्ह आल्यानंतर उपचार घेत असलेल्या संजू परब यांनी तत्परता दाखवत थेट हॉस्पिटलमधूनच पालिकेची यंत्रणा हलवली. हा प्रश्न तातडीनं मार्गी लावण्याचे आदेश संबंधित अधिकारी वर्गाला दिले. तर उद्या म्हणजे गुरुवारी सकाळच्या आत त्या ठिकाणची परिस्थिती बदललेली असेल असा शब्दही त्यांनी दिला होता आणि याचाच प्रत्यय आज अनुभवायला मिळाला. संजू परब यांनी दिलेला शब्द पाळत स्वच्छ सुंदर निरोगी सावंतवाडी करण्यासाठी असलेली तत्परता दाखवली. गुरुवारी सकाळपासूनच पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी साफसफाई करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे गेले काही दिवस दुर्गंधी सहन करत जगणाऱ्या नागरिकांनी मोकळा श्वास घेतलाय. सुंदरवाडी असं नावलौकिक असणाऱ्या सावंतवाडी शहरामध्ये सध्या असलेले घाणीचे साम्राज्य आणि या घाणीच्या साम्राज्यामुळे येथील नागरिकांच्या आणि पर्यटकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आहे. अशा आशयाची बातमी काल सिंधुदुर्ग लाईव्हने प्रेक्षकांना दाखवली होती आणि इन्स्टंट इम्पॅक्ट ऑफ सिंधुदुर्ग काय म्हणतात याचा प्रत्यय आज येथील नागरिकांना बघावयास मिळाला. सिंधुदुर्ग लाईव्हने काल दाखवलेल्या फुटेजची आज नगरपालिका प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे आणि आज सकाळपासूनच सावंतवाडी नगरपालिकेचे कर्मचारी सावंतवाडी शहरामध्ये विविध भागांमध्ये साफसफाई करताना दिसत आहेत. सावंतवाडीच्या सुंदरतेमध्ये वैभवशाली अशी परंपरा आणि भर घालणारे मोती तलावाच्या ठिकाणी आपण आहोत. मोती तलावाच्या रस्त्याच्या कडेला लागून असणाऱ्या या पादचारीच्या बाजूला गवताचं हे सर्व साम्राज्य अस्तित्वात आहे आणि आज ते गवत उखडून काढण्याचं काम नगर प्रशासनाने हाती घेतलेलं आहे. आपण नुकतंच बघितलं की काल सिंधुदुर्ग लाईव्हने बातमी दाखवली आणि आज सकाळपासून सावंतवाडी नगर परिषदेने विविध भागांमध्ये साफसफाई मोहीम आपल्या कर्मचाऱ्यांना हाती घेऊन हे काम हाती घेतलेलं आहे. यालाच इम्पॅक्ट ऑफ सिंधुदुर्ग लाईव्ह असं म्हणतात आणि हा बातमीचा सकारात्मक परिणाम आमच्या कोकणच्या महाचॅनलने दाखवला आणि याची गंभीरतेने दखल प्रशासनाने घेतली. त्याबद्दल प्रशासनाचे आभार. सावंतवाडी शहरामध्ये अनेक पर्यटक येत असतात. सकाळी नागरिक या रस्त्याच्या कडेला लागून असणाऱ्या मोती तलावाच्या तिन्ही चारी बाजूला हे मॉर्निंग वॉक करत असतात आणि अशा वेळेस हे वाढलेले गवत आणि या गवताच्या माध्यमातून विविध सरपटणारे वन्यजीव असतील, साप असतील, विंचू असतील, अशा पद्धतीच्या विविध प्राण्यांच्या दंशामुळे त्यांचा जीवसुद्धा धोक्यात असतो आणि आज सावंतवाडी नगरपालिका प्रशासनाने ही आमच्या बातमीची दखल घेतली आणि आज सकाळपासून सावंतवाडी शहराच्या मध्ये गटारी उपसण्याचं काम असेल,
सावंतवाडी शहरात विविध भागांमध्ये असलेल्या सांडपाण्याची व्यवस्था असेल, त्याची विल्हेवाट असेल किंवा विविध भागामध्ये रस्त्याच्या मधोमध येणारं गवत असेल, या सगळ्या भागांची साफसफाई आज सावंतवाडी नगरपालिकेने गंभीरतेने घेतलेली आहे. मी रुपेश पाटील, कॅमेरामॅन साबाजी परबसह सिंधुदुर्ग लाईव्ह, सावंतवाडी. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. साना होम्सच्या मालवण येथील प्रोजेक्टवर अफोर्डेबल लक्झरियस ऑफर. प्रीमियम 2 BHK आणि 1 BHK. दसऱ्यापर्यंत बुक करा आणि वाचवा रुपये 5 लाखांपर्यंत. मिस कॉल द्या आणि मिळवा सर्व माहिती. साना होम्स, एका आलिशान राहणीमानाचा मानबिंदू. जिल्हा बँकेचे चेअरमन सतीश सावंत आणि शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पडते यांनी पत्रकार परिषद घेत नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतलाय. शिवसेनेला हद्दपार करणार म्हणणारे नारायण राणे यांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे की अशी गर्जना केल्यानंतर 2दा शिवसेनेचे खासदार निवडून आले हे विसरू नये, असा टोलाही त्यांनी लगावलाय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून शिवसेनेला हद्दपार करणार व शिवसेनेचे पुढच्या वेळी 11 आमदार या कोकणातून निवडून आणणार असं कालच पत्रकार परिषद झाली. या जिल्ह्यातून शिवसेनेला औषधाला शिल्लक न ठेवता असे सांगणारे राणे साहेबांनी निश्चित आठवत असेल की या जिल्ह्यामध्ये शिवसेना परत फुफावत गेली आणि या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 2 वेळा खासदार निवडून आले आणि एक सोडता सर्व आमदार हे शिवसेनेचे निवडून आले आहेत. या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी माननीय उद्धवसाहेब ठाकरे साहेबांनी सुद्धा भरघोस असा निधी दिलेला आहे. भविष्यात आज आपल्याला माहिती असेल की फक्त आपण कार्यकर्त्यांना आपल्याकडे जवळ ठेवण्यासाठी की कुठे ते बाहेर जाऊ नये म्हणून सरकार 1 महिन्याने कोसेल, 6 महिन्याने कोसेल, 1 वर्षाने कोसेल. आज 1 वर्ष होत आलं ते सरकार काय कोसळले नाही. कुठेतरी कार्यकर्त्यांना थांबवून ठेवण्यासाठी हा तुमचा खटाटोप चाललेला आहे असं मला स्वतःला वाटत आहे. 2005 मध्ये नारायण राणेंनी शिवसेना सोडल्यानंतर काँग्रेसमध्ये गेल्यानंतर मी महाराष्ट्रामधनं शिवसेना हद्दपार करणार अशा पद्धतीने 2005 ते 2014 पर्यंत त्यांची वक्तव्य चालू होती. पण 2014 ते 2019 पर्यंत या जिल्ह्यातील जनतेने त्यांच्या कुटुंबाला आणि त्यांना 4 वेळा हद्दपार करण्याचं काम इथल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेने केलेलं आहे. यांना हद्दपार करून या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनता आता फार कंटाळलेली आहे. यापुढे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेसोबत आज ज्या पक्षामध्ये राणेसाहेब गेलेले आहेत त्याच पक्षाचे भाजपचे जुने कार्यकर्ते यापुढे राणेसाहेबांना या जिल्ह्यातून राजकीय दृष्ट्या निश्चितच या ठिकाणी हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही. आज त्यांना महाराष्ट्रातून सुद्धा शिवसेना हद्दपार करायला जमलेली नाही, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जमलेली नाही आहे. ज्यावेळी त्याने नारायण राणेंनी शिवसेना हद्दपार करण्याचं या ठिकाणी वक्तव्य केली किंवा शिवसेना औषधाला शिल्लक राहणार नाही अशी ज्यावेळी वक्तव्य केली त्यावेळी सुद्धा आम्ही त्यांच्या सोबत होतो. त्यावेळी सुद्धा त्यांना आम्ही सांगण्याचा प्रयत्न करत होतो. पण निश्चित त्याने दुसऱ्यावरती टीका करणं, दुसऱ्याचे दोष दाखवणं हा एककन्वी कार्यक्रम आहे. कधी त्या ठिकाणी कोणाबद्दलही चांगलं न बोलणं ही त्यांचा स्थायी भाव आहे आणि त्याच पद्धतीने दुसऱ्यावरती टीका करणं हा त्यांचा स्थायी भाव त्यांच्या आमदार असलेल्या नितेश राणेंनी सुद्धा स्वीकारलेला आहे. काल सुद्धा 2019 मध्ये जर हे भाजपात गेले नसते तर कणकवलीतना सुद्धा नितेश राणे त्या ठिकाणी हद्दपार झाले असते आणि म्हणून स्वतःची हद्दपारी वाचवण्यासाठी काल 2019 मध्ये स्वतःचा 11 महिन्याचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष त्यांनी विसर्जित करून त्यांना शेवटी बीजेपीने 2 महिने 3 महिने मला वाटतं जवळजवळ 1.5 वर्ष त्यांना ताटकळत ठेवण्याचं काम केलं आणि 18 महिन्यानंतर फार मोठ्या विनवण्या केल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष विसर्जित करून स्वतःची हद्दपारी वाचवण्यासाठी मुलांसहित ते बीजेपीत गेले आणि त्यावेळी आम्ही स्वाभिमान पक्ष त्यांनी विसर्जित केल्यामुळे आम्ही असलेल्या शिवसेनेत ज्या शिवसेनेने आम्हाला पद दिली आणि इथल्या सर्वसामान्यांसाठी काम करण्याचं काम शिवसेना करते आहे त्या शिवसेनेमध्ये आम्ही जाऊन या जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही निश्चितच गेलेलो आहोत. आज या ठिकाणी नारायण राणे सांगतात की मी शिवसेनेला हद्दपार करणार, पण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेने यांना 2024 मध्ये हद्दपार करण्याचा निर्धार केलेला आहे आणि जर हद्दपारीची त्यांना घाई असेल
तर त्यांच्या मुलाने नितेश राणेने कणकवली मतदारसंघातून आता राजीनामा द्यावा आणि त्यांच्या विरुद्ध आमचा सामान्य शिवसैनिक उभा राहून त्यांना कणकवली मतदारसंघामधून सुद्धा त्या ठिकाणी हद्दपार केल्याशिवाय राहणार नाहीये. शेवटी प्रत्येक वेळी हद्दपारी, टीका करणं, दुसऱ्याचे नसलेले दोष दाखवणे. आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असतील, चांगल्या पद्धतीने काम करत असतेवेळी त्यांचा एकेरी उल्लेख करणं, त्यांच्यावरती टीका करणं आणि हा एक कलमी कार्यक्रम आज त्यांचा चालू झालेला आहे. ज्या पद्धतीने काल स्वतःच्या पूर्वी सुद्धा ज्या काँग्रेस पक्षामध्ये होते त्या काँग्रेस पक्ष सुद्धा संपवण्याची भाषा केलेली होती, रक्ताळलेले डाग अशा प्रकारे सुद्धा त्यांनी वक्तव्य केलेलं होतं. त्याच काँग्रेसमध्ये पुन्हा त्यांना मनधरणी करून, त्यांनी स्वतःहून मनधरणी करून पुन्हा त्यांना त्या ठिकाणी काँग्रेसमध्येच त्यांना त्या ठिकाणी परत काम करावं लागलं. आज साधारण 1995 पासून हे 2005 पर्यंत नारायण राणे पालकमंत्री होते, 2014 पर्यंत होते, मध्यंतरी विरोधी पक्ष नेते होते. मला वाटतं या जिल्ह्याच्या ज्या काही विकासाच्या वल्गना ते करत आहेत, रस्ते, पाणी, वीज, या पलीकडे कोणत्याही वल्गना आम्ही ऐकलेले नाहीये. प्रत्येक भाषणामध्ये, जिल्हा कार्यक्रमामध्ये हे तेच विषय आम्हाला ऐकावे लागत होते. आज या ठिकाणी टाळंबा असेल, नरडवे धरण असेल, ह्या जिल्ह्यातील एकही पाटबंधारे प्रकल्प नारायण राणे पूर्ण करू शकलेले नाहीये. आज हे प्रकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी ह्या जिल्ह्याचे खासदार सन्मान्य राऊतसाहेब असतील, या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, सन्मान्य सामंत साहेब, सन्मान्य वैभव नाईक, दीपक केसरकर या जिल्ह्यामध्ये या धरणांसाठी निधी आणण्याचं काम करून ही धरणं पूर्ण करण्याचं काम करतायत. नारायण राणेंनी फक्त या जिल्ह्यामध्ये नारळ फोडण्याचं काम केलं आणि नारळ फोडत असताना कधी जिल्ह्यातील जनतेला विकासाची खिरापत कधी मिळालेली नाही आहे. ती विकासाची खिरापत देण्याचं काम आज शिवसेनेला करावं लागतंय. विशेषतः या जिल्ह्यामध्ये ज्या लोकांची मागणी होती की आरोग्याच्या दृष्टिकोनातून सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे होत्या. 1999 मध्ये सन्मान्य बाळासाहेबांच्या कृपेने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, पण मला वाटतं या जिल्ह्यामध्ये ते मेडिकल कॉलेज आणू शकले नाहीये. आज सन्मान्य उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्या नोव्हेंबरमध्ये वर्षपूर्ती होईल, या महिन्यामध्ये होईल. या वर्षपूर्तीच्या आत या मेडिकल कॉलेजला मान्यता दिलेली आहे. आज नारायण राणे सांगतात की 250 कोटी कुठून आणणार. जर तुम्ही खाजगीरित्या आज पैसे आणून या ठिकाणी मेडिकल कॉलेज करू शकता तर सरकारला 250 कोटी कठीण नाही आहे. पण निश्चितच हे सरकारी मेडिकल कॉलेज होणार आहे. याचा आणल्यानंतर खऱ्या अर्थाने या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी म्हणून जे कैवारी, गरिबांचे कैवारी किंवा लोकांचे जर कैवारी असते तर त्यांनी खऱ्या अर्थाने आज उद्धव ठाकरेंचं किंवा सरकारचं अभिनंदन करायला पाहिजे होतं. पण आज ते प्रत्येक प्रेसमध्ये बोलतायत की आज या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना, राज्य सरकारला अधिकार कुठे आहे. निश्चितच या ठिकाणी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवावे लागत आहेत. आज त्याची जागा सुद्धा निश्चित झालेली आहे. यासाठी लागणाऱ्या डीनची नियुक्ती शासनाने केलेली आहे. एकंदरीत येणाऱ्या 2 ते 3 वर्षामध्ये या जिल्ह्यामध्ये सरकारी खर्चाने मेडिकल कॉलेज चालू होणार आहे. ही सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मागणीला आज शिवसेनेने किंवा महाविकास आघाडीच्या सरकारने मान्यता दिलेली आहे. त्याचं अभिनंदन करण्याऐवजी त्याच्यावरती टीका टिप्पणी केलेली आहे. उलट आज शासकीय आमदारांच्या निधीमधून खर्च करून आज या ठिकाणी तुम्ही कोविडची लॅब उभारलेली आहे. त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही 3000 रुपये फी घेताय. पण आज त्याच असलेल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हजारो लोकांची कोविडची तपासणी आज मोफत करण्याचं काम सरकारने केलेलं आहे. एकंदरीत या जिल्ह्यामध्ये आज नारायण राणे ज्या पद्धतीने हद्दपारीची भाषा करतायत, ज्या पद्धतीने टीका टिप्पणी करतायत, पालकमंत्र्यांवर करतायत, खासदारांवर करतायत, उद्धव ठाकरेंवरती करतायत, टीका करण्याचंच काम त्यांनी त्या ठिकाणी करू दे. ह्या टीकेमुळे जास्तीत जास्त या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास होईल आणि ज्यावेळी जेवढी टीका ते जास्त करतील तेवढी निश्चितच या ठिकाणी शिवसेना फोफावणार आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, या सर्व स्थानांवरती निश्चितच शिवसेनेची किंवा महाविकास आघाडीची सत्ता येणार आहे. आणि त्यांचे लोक पक्ष सोडायला लागले आहेत आणि ते कुठेतरी पक्षामध्ये थांबले पाहिजेत आणि म्हणूनच अशा प्रकारची ते वक्तव्य करत आहेत. आणि म्हणून अशा वक्तव्यांची सुद्धा काही दखल घेण्याची गरज नाही आहे. पण या हद्दपारीच्या भाषेमुळे आमचा असलेला सर्वसामान्य शिवसैनिक मात्र या ठिकाणी पेटून उठलेला आहे आणि शिवसेनेच्या विजयासाठी तो निश्चितच कामाला लागलेला आहे.
त्यांचे मुळात आधी 2005 मध्ये त्यांच्यासोबत 12 आमदार होते, त्यातला आधी एकच आमदार राहिला. तो आधी एकच का राहिला याचं त्यांनी आधी आत्मपरीक्षण करावं, नंतर शिवसेनेच्या आमदारांवरती त्यांनी बोलावं. 2005 मध्ये तुम्हाला माहिती आहे ना 18 की 17 आमदार त्यांचे होते, आता एकही त्यांच्यासोबत त्यातला नाही आहे नितेश सोडून. आता कालिदास कोळंबकर सुद्धा एक आहेत ते बीजेपीत गेलेले आहेत, म्हणजे ते सुद्धा म्हणजे ते एक असतील. म्हणजे कालिदास कोळंबकर आणि नितेश राणे सोडून कोणी राहिलेले नाही. अगदी कोणाची नावं तुम्ही घ्या, अगदी गणपत कदमान पासून घ्या, राजन साळवी पासून घ्या, सुभाष बनेन पासून घ्या, श्याम सावंत पासून घ्या, माणिकराव कोकाटे घ्या, विनायक निमन घ्या. त्यांच्यासोबत त्यावेळी 12 आमदार आले होते. त्या 12 पैकी ते एक राखू शकले नाही. हे 11तले काय करणार आहेत, ते कसे पाडणार आहे? आणि नितेश राणेंना निवडून आणण्यासाठी कालच्या 2019 मध्ये त्यांना घरोघरी फिरावं लागलं देवगड मतदारसंघात, म्हणजे कुठेही जिल्ह्यात ते फिरू शकले नाही, आणि ती सुद्धा बीजेपीची मदत घेऊन. काल जर बीजेपी ते गेले नसते तर हद्दपारी निश्चित होती कणकवलीमध्ये. आणि एवढी हद्दपारीची उत्सुकता असेल तर द्या आता राजीनामा. आमचा सामान्य शिवसैनिक तुम्हाला राजकीय दृष्ट्या हद्दपार करेल. आज मुख्यमंत्री त्यांचं सांगितलं ना, टीका करणार स्थायी भाव आहे, त्याच्यामुळे काय असेल ते टीका करू दे. महाराष्ट्रातल्या जनतेला न्याय देण्याचं काम असेल, कोरोनाच्या ठिकाणी नियंत्रणाचं काम असेल, ते निश्चित त्या ठिकाणी उद्धव ठाकरे असतील, आघाडी महाविकास आघाडी सरकारचं काम करते, टीका करत राहू देणार. आणि ह्याने मुद्दा सांगितला होता 31 ऑक्टोबरच्या सरकार पडणार आहे. आता नोव्हेंबर महिना आलाय, पुढची तारीख घोषित करावी उद्या 2 दिवसात. आज जे प्रश्न आहेत त्याच्यावर सांगावं ना. वनसंज्ञा काय विनायक राऊत यांनी लावले, उदय सामंत यांनी लावले, त्यांच्या कारणी 1997 मध्ये गौतम कलेक्टर असतील 42,000 हेक्टरवर, म्हणजे महाराष्ट्राचं मॅक्झिमम क्षेत्र या जिल्ह्यामध्ये वनसंज्ञेखाली आहे. इको सेन्सिटिव्ह किती गाव आहेत, काय झालं, मोर्चा 2013 मध्ये काढला. त्याच्यानंतर आकारी पड प्रश्न आम्ही हे आता 91 पासून आहे. 95 पासून पालकमंत्री होते, विरोधी पक्ष नेते, परत 5 पासून 14 पर्यंत पालकमंत्री, का सोडला नाही? मग आता जे सोडवत आहेत त्यांना तुम्ही मार्गदर्शनाच्या भूमिकेत राहण्याऐवजी तो प्रश्न सोडणार नाही. मी सोडवलं नाही तर कोणीच सोडू शकत नाही, असा त्यांची जी काय मानसिकता झाली त्या मानसिकतेतून त्यांनी बाहेर आहे. त्यांच्या मेडिकल कॉलेजला मान्यता घ्यायला किती वर्ष लागली सांगा मला? किती वर्ष लागली? केव्हा पायाभरणी झाली? पायाभरणीची तारीख सांगा. 2014ची निवडणुकीच्या आधी पायाभरणी केली. आता 2020 आले, आता ते मेडिकल कॉलेज आता चालू होणार. किती वर्ष लागलं? याच्यामध्ये ज्या काही प्रोसिजर आहे, केंद्र सरकार म्हणजे काय, सरकार म्हणजे काय कोणाचं असलं म्हणून ज्या काही प्रोसिजर आहे, एकदा राज्य शासनाने ठरवल्यानंतर केंद्राकडे प्रस्ताव जाणार. याच्यामध्ये राज्य शासन या मेडिकल कॉलेजचा खर्च करणार आहे, केंद्र सरकार या कॉलेजचा काय खर्च करणार नाहीये. त्याच्यामुळे ज्या गोष्टी आहेत, 500 कॉट लागतील, त्याला बिल्डिंग लागतील, ज्या लॅब लागतील, त्या शासन म्हणून होणार आहे. त्याच्यामुळे केंद्राकडे असो कोणाकडे असो त्या मान्यता द्याव्याच लागणार आहे. त्या मान्यता काय ह्यांना विचारून करणार नाहीये. तुमच्या कॉलेजला खाजगी 6 वर्ष लागली आणि तुम्ही जर त्या ठिकाणी 250 कोटी रुपये तुम्ही स्वतः खर्च करू शकता, तर सरकार काय तुमच्यापेक्षा लहान नाहीये. सरकार तर तुमच्यापेक्षा मोठं आहे. त्याच्यामुळे 250 कोटी ह्या सरकारला कोकणसाठी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला खर्च करायला काही कठीण गोष्ट नाही. पण टीकाच करायची, कॉलेजच उभं राहणार नाही. माझं म्हणणं शुभेच्छा का देत नाही? इथल्या ह्या मेडिकल कॉलेजमध्ये मोफत उपचार होणार आहे. इथे समजा आरटीपीसीआरचं आज जर असेल तर मोफत होत आहे. तुमच्या जवळ 3,000 रुपये घेतले जात आहेत. ज्या गोष्टी आहेत म्हणजे मोफत उपचारासाठी गव्हर्नमेंट कॉलेज आवश्यक आहे की लोकांनी गोरगरिबांनी पैसे तिथे द्यायला आहेत का मला सांगा? आजही पेशंट गोवा असेल, बेळगाव असेल, मुंबईला जातात, ते इथे थांबावे, या जिल्ह्यात उपचार व्हावे. ही सर्व सर्व पक्षाच्या राजकीय लोकांची आहे. इव्हन बीजेपीच्या लोकांनी सुद्धा याचं कौतुक करतात. पण ठीक आहे, हे मेडिकल कॉलेज झालंय, मग त्याचं अभिनंदन नाहीये. हे कसं होणार? म्हणजे केंद्र सरकार काय यांना विचारून मान्यता देणार आहे? यांच्या कॉलेजला 6 वर्ष लागली. जर ह्यांच्या हातात ती मान्यता असती तर का लवकर झाली नाही? त्याच्यामुळे त्यांनी ह्या मान्यतेची चिंता, गव्हर्नमेंट कॉलेजच्या मान्यतेची चिंता करण्याचं ह्यांना काही कारण नाहीये. हे कॉलेज योग्य वेळी उभं राहणार आहे. त्याची जागेचे सुद्धा प्रश्न खासदार विनायक राऊत साहेब असतील, वैभव नाईक असतील आणि या ठिकाणी खासदार साहेब असतील, हे अत्यंत परिश्रम या मेडिकल कॉलेजसाठी घेत आहे. त्याच्यामुळे मेडिकल कॉलेजची त्यांनी चिंता करू नये. त्यांचं स्वतःचं कॉलेज कसं चालेल
त्याचा त्यांनी विचार करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, अजिबात घराबाहेर पडू नका, कोरोनाच्या साथ अडकू नका. पाहत राहा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. आशा आकांक्षांना देऊया आकार, घराचं स्वप्न करूया साकार. दसरा दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर बुक करा आपलं हक्काचं घर, तेही कोकणात. निसर्गरम्य वैभववाडीत साकारतोय महाकाली कन्स्ट्रक्शनचा नवा गृह प्रकल्प. वैभववाडी शहरात मध्यवर्ती ठिकाणी भव्य गृह प्रकल्प श्रीधर अपार्टमेंट. वैभववाडीत प्रथमच सुपर मार्केट सोबत असलेला गृह प्रकल्प. निसर्गरम्य वातावरण, उत्कृष्ट दर्जाचं बांधकाम, वीज, पाणी, सुसज्ज पार्किंग व्यवस्था यांसह 24 तास सुरक्षा आणि लिफ्टची सोय. डिलक्स फ्लॅटसह दुकान गाडी उपलब्ध. रेरा रजिस्ट्रेशन. ए विंग मधील घरमालकांना दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर मिळणार आपल्या घराचा ताबा. ए विंग मध्ये पहिला मजला सुपर मार्केट, 10 कमर्शियल गाळे तर 10 आहेत फ्लॅट. गृह प्रकल्पाच्या बी आणि सी विंग मध्ये एकूण 42 फ्लॅट उपलब्ध. 550 ते 650 स्क्वेअर फूट डिलक्स फ्लॅट. आजच बुकिंग करा. श्रीधर अपार्टमेंट, वैभववाडी, होंडा रोड. बुकिंग साठी पत्ता महाकाली कन्स्ट्रक्शन, साइट पत्ता वैभववाडी पोलीस ठाण्यानजीक, तळेरे वैभववाडी मार्ग, वैभववाडी, जिल्हा सिंधुदुर्ग. विजय श्रीधर तावडे 98 238 46 155. विनय सुधीर राणे 70 83 100 850. कौस्तुभ विजय तावडे 87 799 16 783 आणि प्रसाद सत्यवान तावडे 92 84 30 38 55. खरीप हंगाम सुरू झालाय, चला तर मग वाट कसली बघताय. आजच भेट द्या मेसर्स प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू कृषी मार्टला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कृषी क्षेत्रासाठी अत्याधुनिक अवजारे व बियाणे पुरवणारे अग्रगण्य दालन. पॉवर विडर घ्यायचाय तर कृषी अवजारांचे सुसज्ज दालन प्रभू कृषी सेवा केंद्रातूनच. अगदी लहानांपासून थोरांपर्यंत हाताळण्यास सोपे असणारे पॉवर विडर सुद्धा उपलब्ध. विविध कंपन्या आणि सर्व प्रकारच्या कृषी अवजारांसाठी आजच संपर्क करा. सर्व प्रकारचे पॉवर टिलर, ग्रास कटर, पॉवर स्पेअर्स, पॉवर विडर, भात कापणी यंत्र, भात मळणी यंत्र, खड्डे खोदण्याची मशीन, मनुष्यचलित भात लावणी यंत्र, वॉटर पंप, सर्व प्रकारचे गार्डन टूल्स, बी बियाणे व ताडपत्री सर्व काहींचं सुसज्ज दालन. प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्री मार्ट कुडाळ. होंडा, अस्पी ॲग्रो इक्विपमेंट, फोकर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, ई ॲग्रो केअर, किसान क्राफ्ट, बेन्सन ॲग्रो, सॅमसन, कृषीधन सीड्स, निर्मल सीड्स, महाबीज महामंडळ आदी कंपन्यांचे अधिकृत विक्रेते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेती अवजारे पुरवणारे विश्वसनीय नाव प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्री मार्ट कुडाळ. आमच्या शाखा कुडाळ, वेंगुर्ला, कसाल व दोडामार्ग. आमचा पत्ता भोगटे कंपाऊंड, उद्यमनगर, कुडाळ. संपर्क 9423 30 41 73, 90 11 39 76 63 आणि 72 63 83 23 99. आई मला भूक लागली, क्लासला जायला उशीर, लवकर खायला दे ना. अगं थांब ग, आत्ताच सिलेंडर संपलाय. अहो इकडे या ना, सिलेंडर संपलाय, बदलून द्या जरा. अगं मला पण उशीर होतोय. अजिबात नाही, दर महिन्याला सिलेंडर बुक करायचा आणि पुन्हा बदलायचा. ह्या कटकटीला अक्षरशः मी वैतागून गेलेले आहे. अहो वहिनी कशाला काळजी करताय, तुम्ही सुद्धा आमच्यासारखं अमेजिलचं पाईप नॅचरल गॅस कनेक्शन लावून घ्या ना. बुकिंगची कटकट ना वेटिंगची झंझट. जितका वापर तितकाच आकार आणि हो सगळ्यात स्वस्त आणि सुरक्षित. अरे वा, आम्ही देखील आजच आमचं एमएनजीएल गॅस कनेक्शन रजिस्टर करतो. तुम्ही देखील नक्की करा. एमएनजीएलचं गॅस कनेक्शन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ, वेंगुर्ला, कणकवली आणि सावंतवाडी शहरात उपलब्ध आहे. अधिक संपर्कासाठी क्रमांक 7588 090505 आणि 7588 090606. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूया यानंतरची बातमी.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजधानी येथील पारकर ब्रदर्स यांचा ओरोस सिंधुदुर्ग नगरीच्या मध्यवर्ती ठिकाणी भव्य सुसज्ज गृहसंकुल प्रकल्प, पोलीस मुख्यालयाच्या 2 मिनिटांच्या अंतरावर, डॉन बॉस्को स्कूलच्या लगत, सिंधुदुर्ग बस स्थानकापासून 2 मिनिटांच्या अंतरावर, सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशन पासून फक्त 3 किलोमीटर अंतर, मुंबई गोवा हायवे पासून 2 मिनिटांवर, शासकीय कार्यालयापासून 2 मिनिटांवर, जिल्हा रुग्णालयापासून 5 मिनिटांच्या अंतरावर, संकुलाच्या दोन्ही बाजूने 15 मीटरचे रस्ते, गार्डन, पार्किंग आणि लिफ्ट. पारकर ब्रदर्स. हायवेचं काम बंद झालं तर गप्प बसणार नाही. लोकांना सध्या काम बंद झाल्यानं त्रास होतोय. ठेकेदार कंपनीनं आणि प्रशासनानं ज्या समस्या असतील त्या सोडून तात्काळ काम सुरू करावं, अन्यथा जन आंदोलन करावे लागेल असा इशारा नगराध्यक्ष ओंकार तेली यांनी दिलाय. मुंबई गोवा महामार्गावरील कुडाळच्या हायवेचं काम बंद आहे. कुडाळ नगरपंचायतच्या हद्दीतील काम बंद असल्यामुळे नेमकी चर्चा आहे, काम बंद पाडून ठेकेदार का गेलाय या संदर्भात आज खासदार नारायण राणेंचे लक्ष नगराध्यक्षाने वेधलेलं. आपल्यासोबत नगराध्यक्ष ओंकार तेली आहेत. काय सांगाल, हायवेचं काम बंद असल्याची चर्चा आहे, नेमकं काय तथ्य आहे त्याच्यात? हायवेमार्फत दिलीप बिटकॉन कुडाळ शहरात काम करत असताना राज हॉटेलसमोर जे काम सुरू होतं तिथे रात्री 10 वाजता अचानक काम सुरू केल्यानंतर नागरिकांच्या लक्षात आलं की त्यांची घरं जवळजवळ 20 फूट उंचीवर राहणार आणि तिथे समोर मोठा खड्डा झालेला आहे. नागरिकांना यायला जायलासुद्धा वाट राहणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर आम्ही दिलीप बिटकॉनच्या अधिकाऱ्यांची चर्चा केली असता त्यांनी काम थांबवलं. परंतु रात्री अचानक 3 वाजता येऊन त्या भागाचं काँक्रिटीकरण करून पूर्ण केलं. सदर बाब आमच्या दुसऱ्या दिवशी लक्षात आली असता आम्ही दिलीप बिटकॉनच्या सर्व अधिकाऱ्यांना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा योग्य प्रतिसाद आम्हाला मिळाला नाही. त्यानंतर तेथील रहिवासी आणि मी नगराध्यक्ष म्हणून मी स्वतः प्रांताधिकाऱ्यांची भेट घेतली आणि सन्माननीय प्रांताधिकाऱ्यांनी या विभागाचे प्रमुख सन्माननीय सलीम शेख साहेब यांची आम्हाला अपॉइंटमेंट मिळवून दिली. त्यांनी आम्हाला येत्या 5 तारीखला या विषयासंदर्भात 11:30 वाजता प्रांत कार्यालयात आम्हाला बोलवलेलं आहे आणि सविस्तर चर्चा आम्ही या विषयावर तेव्हा करू. मी या निमित्ताने मुद्दाम सांगू इच्छितो की दिलीप बिटकॉनचं काम करत असताना आमचा विकासाला किंवा या महामार्गाला मुळीच विरोध नाही, परंतु नागरिकांची गैरसोय करून जर दिलीप बिटकॉन काम करत असेल तर माझा नगराध्यक्ष म्हणून याला कडाडून विरोध राहील आणि मी नागरिकांच्या बाजूने ठामपणे उभे राहीन. या ठिकाणी राज हॉटेल ते राहुल महाराज संत राहुल महाराज कॉलेजचा जो महामार्ग आहे हा पूर्णतः बंद करण्यात आलेला आहे. त्यांनी तिथे भोगटे कुटुंब असतील किंवा इतर रहिवासी असतील यांच्याशी जमीन मोबदल्यात किंवा कुठलीही चर्चा झालेली नाही, जमिनीबद्दल कुठलंही अधिग्रहण झालेलं नसताना काम सुरू आहे अशी चर्चा आहे आणि संबंधित त्या भागात राहणाऱ्या लोकांनी या संबंधीचा न्याय मिळवण्यासाठी प्रांताधिकारी यांच्याशी संपर्क साधलेला आहे. अंडरग्राऊंड म्हणजे अंडरग्राऊंडसाठी काम चालू आहे. खरं बघायला गेलं बायपास जो आहे त्याची उंची जास्त असणार आहे, अंडरपास आहे तर खोल असणार आहे, यामुळे काय विसंगती निर्माण होईल? नाही, यामुळे विसंगतीपेक्षा प्रथम नागरिकांचं जे आता सध्या राहणीमान आहे किंवा नागरिकांची घरं आहेत ती जवळजवळ 15 ते 20 फूट उंचीवर राहणार आहेत. नागरिकांना जायला यायलासुद्धा मार्ग नाही आणि नागरिकांच्याच भूसंपादन झालेलं नसताना दिलीप बिटकॉनने काम करू नये आमची ठाम भूमिका आहे. आरक्षणच्या तिथे पण एक गोंधळ वाटतोय, मातीचा भर टाकलेला आहे, यामुळे तिथली परिस्थिती कसं काम म्हणून अपेक्षित वाटतं आपल्याला? RSNकडचा विषय बऱ्यापैकी मिटलेला असल्याचं मला दिलीप बिटकॉनकडून कळलं आहे आणि आमची नळ योजनासुद्धा पाण्याची तिथे होती ती पण जवळजवळ पूर्ण करण्यात आम्हाला यश आलेलं आहे. यामध्ये आम्हाला सन्माननीय प्रांताधिकाऱ्यांनी मोठं सहकार्य केलेलं आहे, त्याबद्दल आम्ही त्यांचे धन्यवाद मानतो. परंतु आमचा महामार्गाच्या कामाला कुठेही विरोध नाही, पण नागरिकांवर दबाव टाकून जर काम करत असतील तर आमचा नक्की विरोध राहील. शेवटी राणेसाहेबांचं आता काय लक्ष वेधलेत आणि दिवाळीमध्ये ही जर चिंता निर्माण झाला तर काय नगराध्यक्ष म्हणून काय भूमिका असणार आहे? नाही, आता सन्माननीय राणेसाहेबांची आम्ही भेट घेतलेली आहे. या संदर्भात आज संध्याकाळी पण राणेसाहेबांना मी रीतसर निवेदन देऊन या संबंधी स्वतः राणेसाहेबांनी आपण लक्ष घालतो असं आश्वासन दिलेलं असल्यामुळे हा प्रश्न लवकरच मार्गी लागेल. धन्यवाद. आपल्यासोबत होते नगराध्यक्ष ओंकार तेली. त्यांनी स्पष्ट केलं की नारायण राणेंचे लक्ष वेधत इशारा दिला आहे दिलीप बिटकॉनला, लवकर काम सुरू करा अन्यथा जन आंदोलनाचा इशारा दिला पाहायला मिळतो. कॅमेरामॅन हर्षलसह भरत केसकर, सिंधुदुर्ग, कुडाळ. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
साना होम्सच्या मालवण येथील प्रोजेक्टवर अफोर्डेबल लक्झरियस ऑफर. प्रीमियम 2BHK आणि 1BHK. दसऱ्यापर्यंत बुक करा आणि वाचवा रुपये 5 लाखांपर्यंत. मिस कॉल द्या आणि मिळवा सर्व माहिती. साना होम्स, एका आलिशान राहणीमानाचा मानबिंदू. मुंबई गोवा महामार्गावरील चायनाटाउन समोरील आणि हॉटेल राज समोरील निघणारा अंडरग्राऊंड पास तसेच RSN हॉटेल समोरील सर्कल या संदर्भात लोकांनी आक्रमक भूमिका घेत हे काम रोखलं होतं. या कामाची पाहणी खासदार विनायक राऊत यांनी संबंधित यंत्रणा, ठेकेदार, वन विभाग, महसूल यंत्रणा, बांधकाम विभाग यांच्याशी चर्चा करून सूचना दिल्या. महामार्गावरील कुडाळ येथील सर्व प्रश्न वेळेत सुटून काम पूर्ण होईल असा दावा खासदार विनायक राऊत यांनी केलाय. प्रश्न तसा जटिल नाही आहे, परंतु गैरसमजुतीने हा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि साहजिकच आहे, ज्यांची जागा जर समजा कोण काही क्लेम करत असेल तर त्यांना अधिकृतपणे त्या ठिकाणी मोजमाप करणं आणि ते आमची रस्त्याची जागा फायनलाइज करणं हे डिपार्टमेंटचं काम आहे. खऱ्या अर्थाने डिपार्टमेंटकडून थोडंसं ते दुर्लक्षित झालं म्हणून हा वाद वाढलेला आहे. पण संबंधित अधिकाऱ्यांना सांगितलं उद्याच ह्या रस्त्याचे मोजमाप होईल आणि पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही त्या रस्त्याचे मोजमाप होईल आणि रस्त्याचा जो मार्ग आहे तो निश्चित करू. त्या सभेने त्या ज्या लोकांना अडचण होणार आहे त्या 2-3 कुटुंबांना त्यावर सुद्धा एक चांगला मार्ग काढू आणि लोकांच्या मागणीप्रमाणे हा जो हायवे बनवायचा आहे ते बनवण्याचं काम पूर्ण करू. काय आता हा रस्ता कम्प्लिशन स्टेजला आहे. 12 नोव्हेंबर ही ह्या रस्त्याची लास्ट डेट आहे. 12 नोव्हेंबरला पूर्ण तयार करायचा होता. कणकवलीचं ब्रिज हे जानेवारीमध्ये पूर्ण वाहतुकीस खुलं होईल. राहिलं फक्त कुडाळचा भाग हा ह्या महिन्याभरामध्ये त्याचा मार्ग मोकळा करण्याची आवश्यकता आहे. 100% पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही करतोच. परंतु मागण्या अनेक प्रकारच्या असले तर शासकीय नियमाप्रमाणे त्याच्यात मध्यबिंदू काढावा लागतो. ठेकेदारांना संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत की ह्या दोन्ही रस्त्यांचं जॉईंट मेजरमेंट सर्वे डिपार्टमेंटकडून तातडीने करून घ्या. याचं उद्या होईल, पुढच्या आठवड्यात ते होईल. आणि त्या बाजूचं जे एक्सेस आहे त्या लोकांना जो अडथळा होतोय त्याच्यावर मला प्लॅन तयार करून दाखवा अशा पद्धतीचे आदेश दिलेले आहेत. खरं म्हणजे मी स्वतः मागणी केलेली आहे गडकरी साहेबांकडे. तो जो 2 पॅकेज जे आहेत ती दिलीप बिडकॉन आणि KCC ज्यांनी चांगलं काम केलेलं आहे, भले कामामध्ये काही राहून गेलं असेल पण इन टाईम काम केलेलं आहे अशा कंपनींना ते काम द्या. जे MEP जी कंपनी आहे ही तो रस्ता करायला असफल ठरलेली आहे. त्यामुळे त्यांना टर्मिनेट करा आणि ज्यांनी चांगलं काम केलं आहे त्या ठेकेदारांना ते काम द्या अशी मागणी मी स्वतः लेखी केलेली आहे. काम आधी बंद नाही. काम ज्या पद्धतीनं चालू व्हायला होतं किंवा पूर्ण व्हायला त्या पद्धतीनं एजन्सीनं काम पूर्ण केलेलं आहे. आमची मागणी होती ती फक्त RSNकडच्या बॉक्सवेलच्या उंचीबाबत, परंतु ते काय आमचं समाधान झालेलं नाही. अजूनही ती 4-5 कुटुंब ही बाधित आहेत. त्यांच्यासाठी योग्य प्रकारचा पर्याय निघालेला नाही आहे. आणि यामध्ये एक बाब प्रकर्षाने जाणवते की यंत्रणा सांगत होती की जनतेची मागणी आहे, निश्चित जनतेची मागणी होती, परंतु तांत्रिकदृष्ट्या ते योग्य पद्धतीनं बसवणं हे काम यंत्रणेचं होतं आणि त्या ठिकाणी यंत्रणा ही पूर्णपणे सपशेल फेल ठरलेली आहे आणि त्यांच्या चुकीचा परिणाम या कुटुंबांना भोगावा लागतो. त्यामुळे त्याबाबत मी तर समाधानी नाही आहे. योग्य तो तोडगा काढावा. अजूनही अशा प्रकारचे आम्ही आहोत आणि त्याबाबत 6 तारीखला होतील. त्याबाबत आपण 6 तारीखला योग्य तो या कुटुंबाला न्याय मिळावा अशा प्रकारची भूमिका आहे. दुसरं या ठिकाणी की या RSN जवळ सर्कल व्हावं ते का व्हावं याबाबतचं बांदिवडेकर MIDCच्या उद्योजकांच्या मार्फत त्यांनी भेटलं. आमची पण तीच मागणी होती की कुडाळच्या MIDCची जी वाढ या ठिकाणी योग्य प्रकारचा जर एक्सेस मिळाला नाही तर थांबणार आहे. कारण त्या ठिकाणी येणारे मोठी वाहनं ही कुडाळ शहरात येऊ शकणार नाही आहेत हे माझं पहिल्यापासून मत होतं. त्यामुळे RSNकडे अशा प्रकारची सोय झाली पाहिजे, सर्कल झालं पाहिजे आणि याबाबत माननीय खासदारांनी तशा सूचना दिल्याचं समजतंय. त्यांनी तशा प्रकारच्या सूचना दिल्या त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. परंतु एकंदरीत कुडाळबाबत या यंत्रणेनं अक्षम्य अशा चुका केलेल्या आहेत आणि त्याचा परिणाम आम्हाला भोगावा लागतो आहे. आजही खासदार साहेबांना मी धन्यवाद देईन की त्यांनी पाहणी केली, पण खासदार साहेबांना विनंतीही करेन की एकदा तरी संबंधितांची मीटिंग लावा. पाहणी नको, मीटिंग लावा, त्याचा अजेंडा करा आणि त्याच्यावरची जी काही बंधनं असतील ती त्या यंत्रणेवर घाला, जेणेकरून तुम्ही सांगितल्यानंतर सुद्धा यंत्रणा चुकीचं पद्धतीचं काम करतं आणि तुम्हाला किंवा आम्हाला त्याचं समर्थन करावं लागतं. हे आमचं दुर्दैव आहे आणि त्यामुळे कुडाळची यातून सुटका व्हावी यासाठी काहीतरी ठोस मीटिंग घेऊन पर्याय निवडावा असं माझं ठाम मत आहे. तुम्हाला जर हा
हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या उज्ज्वल करिअरसाठी ही आहे ब्रेकिंग न्यूज. सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचं अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली इथं प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी प्रवेश सुरू. नो डोनेशन, प्रवर्गानुसार फी मध्ये सवलत. त्याचबरोबर आमदार नितेशजी राणे व कुटुंबियांच्या संकल्पनेतून कोकणातलं पहिलं इन्क्युबेशन सेंटर. जिल्ह्यातच नोकरी किंवा रोजगाराची सुवर्ण संधी. वायफाय सह सुसज्ज 34 एकरचा कॅम्पस. अधिक माहिती आणि प्रवेशासाठी आजच संपर्क साधा. अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली, हरकुळ बुद्रुक, जिल्हा सिंधुदुर्ग. या वर्षीची दिवाळी गोधन दिवाळी म्हणून साजरी करूया असं आवाहन गव्यसिद्ध महेश संसारे यांनी केलंय. काय म्हणालेत संसारे पाहूयात. नमस्कार. लुपिन फाउंडेशन सिंधुदुर्ग आणि प्रवन फार्मर प्रोड्युसर कंपनी वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने चालू वर्षाची दिवाळी ही गोधन दिवाळी म्हणून साजरी केली जात आहे. जिल्ह्यातल्या महिला भगिनींसाठी देशी गाईच्या गोमयापासून विविध प्रकारच्या पंत्या बनवण्याचं ट्रेनिंग गेले 3 दिवस संपूर्ण जिल्हाभर चालू होतं. त्या पंत्यांद्वारे यावर्षी पर्यावरणपूरक दिवाळी साजरी केली जात आहे. कंपनीच्या माध्यमातून महिलांना, विविध प्रकारच्या बचत गटाच्या महिलांना, प्रतिनिधींना पंत्या कशा बनवायचं हे ट्रेनिंग दिलं गेलं. त्याचबरोबर पंत्यांच्या व्यतिरिक्त गोमयापासून अग्निहोत्राच्या गोवऱ्या, धूपकांडी याही आणि शोभेच्या वस्तू या 3-4 प्रकारच्या वस्तूंचं आपण प्रशिक्षण कंपनीच्या वतीने देण्यात आलं. या प्रत्येक वस्तूची किंमत या देशी गाईच्या शेणापासून बनवली जात असल्यामुळे आजपर्यंत आपण देशी गाईच्या शेणाला 0 किंमत समजत होतो. इथून पुढं देशी गाईचे शेण हे किमान त्याला 50 ते 100 रुपये किलोच्या दरानं त्याची किंमत होईल अशा पद्धतीचं आपण उत्पादनं मार्केटमध्ये आणतोय, लोकांच्या सेवेसाठी आणतोय. आणि यासाठी लुपिन फाउंडेशनच्या माध्यमातून 100 महिला प्रतिनिधींना पंत्यांचे मोल्ड देण्यात आले आहे, वितरण करण्यात आले मोफत. त्याचबरोबर कंपनीच्या माध्यमातून आपण त्यांना प्रशिक्षित केलं आहे आणि येत्या आठवडाभरात संपूर्ण जिल्ह्याच्या स्थानिक बाजारपेठेमध्ये 1 लाख पंत्यांचं विक्रीचं उद्दिष्ट आम्ही कंपनीच्या आणि बचत गटांच्या माध्यमातून ठेवलं आहे. त्या माध्यमातून गो आधारित शेती आणि पंचगव्याची उत्पादनं, दूध, दही, तूप, गोमूत्र, गोमय यापासून बनवली जाणारी उत्पादनं आरोग्यासाठी आणि शेतीसाठी बनवली जात आहे. त्याचीही विविध प्रशिक्षण आम्ही इथून पुढे देत असणार आहोत. आमच्या कंपनीचं मुख्य उद्दिष्ट आहे की शेतकऱ्याचा उत्पादित माल हा गो आधारित असावा, ऑर्गॅनिक असावा आणि त्यासाठी इथून पुढं आमची कंपनी सतत कार्यशील राहणार आहे. आणि त्यासाठी हक्काची विक्री व्यवस्था, शेतकऱ्याचा उत्पादित माल, पंचगव्य उत्पादनं आणि ग्राहक याच्यामध्ये दुवा म्हणून कंपनी इथून पुढं काम करणार आहे. आणि त्यासाठी लुपिन फाउंडेशनचं मार्गदर्शन आणि नाबार्डचं अर्थसहाय्य हे आम्हाला कंपनीला प्राप्त झालेलं आहे. मी जिल्हावासियांना आवाहन करू इच्छितो की येत्या दिवाळीमध्ये आपल्या या पंत्या, महिला भगिनींच्या पंत्या, गोमयाच्या पंत्या खरेदी करून त्यांना सहकार्य करावं आणि स्वावलंबी जीवनासाठी आधार द्यावा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. साना होम्सच्या मालवण येथील प्रोजेक्टवर अफोर्डेबल लक्झरियस ऑफर. प्रीमियम 2 BHK आणि 1 BHK. दसऱ्यापर्यंत बुक करा आणि वाचवा रुपये 5 लाखांपर्यंत. मिस कॉल द्या आणि मिळवा सर्व माहिती. साना होम्स, एका आलिशान राहणीमानाचा मानबिंदू. अर्णब गोस्वामी यांना मुंबई पोलिसांनी बुधवारी सकाळी अटक केली आहे. वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अर्णब गोस्वामी यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. दबंग स्टाईलनं झालेली ही अटक सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. पाहूयात. Closing the door. With legal capacity we are inside. With legal capacity we are inside. Yes. Everything is live. Everything is live. That's fine. We are in legal capacity. Maintain social distance. Yes. We'll keep. Maintain social distance. You are closing the door. Sign over here. Don't worry. Ma'am, please. Yeah. Ma'am, please. I'm sitting. You put your signature on this paper. Please, ma'am. Please acknowledge. Ma'am, please. I know. Better you come with us. Keep a distance. Better way you come with us. Are you coming with Keep a us? distance from me. Are you coming with us peacefully? Just one second. Just told. Are you coming with us? Please, What I am asking, are you coming with us? Please wait. I am DYSP Praveen Patil. Listen. I am not finished. Listen. I am DYSP Praveen Patil from Raigad Police. I am here to arrest you in CR number 59 of 2018 under section 306 34 IPC. You have to cooperate me.
You have to cooperate with me. Why did you physically assault? Please come. You physically assaulted. Why did you physically assault? Ajay, they have physically assaulted me. Please. He's physically assaulted. Failing to cooperate, we are going to arrest him. Someone they are taking him to Raigad, Alibag. They physically assaulted me. They are physically assaulted. ठीक है they physically assaulted me. I need to make some arrangements. 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 I'm entering in the family. I need to make some arrangements. I am handing outside your residence my customers. You have physically assaulted me. I have some problems. No physically assaulted. You have physically assaulted me. Yeah. And I need to make arrangements with my family. So please wait outside. No. You are under arrest right now. We are done. Ample time. No. You don't physically assault me. Don't touch my son. 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 Nobody has touched your son. You have touched my son. You have assaulted me. You have physically assaulted me. You cannot physically. I'm telling you, you are physically assaulting me, assaulting my family. Please cooperate. If you do this, you are in my house. Why is he taking me in my house in the morning? I am the editor-in-chief of Republic TV. You are physically assaulting me. Is this correct? Sachin, you tell me why you are physically assaulting me. I will not accept physical assault. I will not accept. I will cooperate but not physical assault. आराम से शांति से मैं बात करता हूँ. Not physical assault. No. You have no. What happened? सर जी आप बैठिए, मैं करता हूँ, बात करता हूँ सर. मैं चेयरमैन हूँ बिल्डिंग का, मुझे अभी पता लगा. आप मुझे बता देते मैं थोड़ा. सर जी आप बैठिए, मैं करवा. आप बैठिए. Family, I need to make some arrangements. Maintain social distancing and sit around. This is my house. Please maintain social distancing. You can't physically assault me. कोऑपरेट कीजिए. I have to make arrangements for my family members before leave. हम अरेंजमेंट कर देंगे. I will make arrangements. You can't. I have to make arrangements. I have elderly parents. I have to make arrangements for their treatment. They are not well. My hand is injured. It's your right to do it. Please do it. Sachin. Yeah, so why don't you leave now? Residents can make arrangements. You are in our custody, sir. No, but I can't do this while you are sitting here. Arnab, you are in our custody. There are 20 people in my house. No, yes. By doing this, you are making problem to yourself. No. Please don't. You have physically assaulted me. Shamo, you have physically assaulted me. I am not assaulted. You have. When? Sachin, you and he have. No. I think I will not. This physical assault chain, which has I came happened. later. I just want to tell you, viewers, I came these later. are the people here. Shamo, is this live? No. These are the people, they have physically assaulted We have to use me. force now. We have to use force now. If you do like this, please don't do that. Please Don't cooperate. physically assault And me. then we will use आपको force. पूरे लीगल राइट से आप जो करना है आप एडवोकेट को बोल दीजिए. आपको पूरे लीगल राइट से. लेकिन अभी आपको हमारे साथ चलना You पड़ेगा. assaulted. Shamo, they have assaulted. Yes, I have got that all live. That's gone live. That assault. And this person assaulted me. I don't know his name. Just want to give a report before going. Shamo, first of all, don't worry. आप कोऑपरेट कीजिए. Everything will be all right. अर्नब जी, These people have entered my house and आप physically लीगल assaulted एक्शन me के लिए today. कोऑपरेट कीजिए. This is therefore the high-handedness of the Mumbai police. I'll send it to the. They came at 6 o'clock in the morning. They physically assaulted me. They pulled me out of my house. They dragged me by my belt. This person and Sachin Waze, who has entered my house illegally. Physical assault is unacceptable and it cannot be done. Listen, he is an encounter cop. Listen, you please go down. I'll make arrangements. You please go down. I'll make arrangements. You have physically assaulted me. I'm injured. I now need to take medical advice and come. Because of your physical assault, I am feeling unwell. So I'll take medical advice. वो भी मिलेगा. Physically assaulted me. I need to मेडिकल असिस्टेंस भी मिलेगा. लीगल एड असिस्टेंस भी मिलेगा. लेकिन अभी आपको हमारे साथ सचिन जी मुझे फिजिकली असॉल्ट किया गया है इसलिए मैं कोई आई एम अ वेरी वेल अवेयर सिटीजन. इफ यू हैव फिजिकली असॉल्टेड मी आई नीड
medical advice before leaving. Because after the physical assault, I'm not feeling well. अभी आपको चलना पड़ेगा. Cooperate. I need. We would like to record the I need to physical make assault. arrangements for my family members. Please, Shamo, just record this. I don't want to talk. Please, yeah, suggestion. I want to talk to my family before leaving. Will you leave the room? Give me privacy to speak to my family. I want to speak to my family. Please, we are requesting you, please. Don't physically assault. No one has physically assaulted you. First of all, don't surround me like this. You are in our custody. You are no one to dictate anything. We are requesting. You are in our custody. Don't shout at me. You are in our custody. You are in You police physically custody. assaulted me. I have not. I have not. What is the charge? Sorry? What is the charge? We will tell you. We will give in writing. I know you have copied to your wife. Yeah, we have already given a letter. Once again, I will tell you, is case number 69 of 2018 under section 30634 IPC about Raigad police. Come on. That this is closed. No, close, not closed. Open. It's open. You have been arrested. You are arrested. You are arrested by Raigad police. Come on. You have been arrested by Raigad police. Chali. Udo. Yeah. Che, they've assaulted me. Shamo, listen, I want to speak to my wife. I want to speak to my wife. I want to speak to my wife. झालं उचला आता. उचला. मोबाईल द्या त्याच्याकडे. You उचला can't. उचला त्याला दिसू दे. Shamo, चला record. चला उचला. Shamo, record this. Listen, Shamo. चलो चलो इनफ But I need to consult my doctor. Yes, every all medical help will be given. You will get everything. You will get everything. Yes, everything you will get. Che, Shamo, चलो just call the doctor. We have चलो चल भाई उचला Shamo, I need to speak to my wife. चलो उचला Sachin, just stay away from me. I need to speak to my wife. No I you need got to too speak much. to my wife. No, you are creating trouble for yourself. I need to speak to my wife. Yes. Shamo, Che, assault. Che, don't push my. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, अजिबात घराबाहेर पडू नका, कोरोनाच्या साथ अडकू नका. पाहत राहा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. थबकलेल्या जिंदगीला देऊया मौज मस्तीचा तडका नवा. मग स्वच्छ सुरक्षित ब्ल्यू लगूनचा प्रोग्राम फायनल करायलाच हवा. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे थबकलेल्या जिंदगीला पुन्हा एकदा रिफ्रेश करण्यासाठी सज्ज आहे समुद्राच्या काठावरचं आणि आनंदाच्या अमर्याद लाटांवरचं नैसर्गिक स्वच्छतेचं वरदान लाभलेलं अखंड प्रसन्नता देणारं ब्ल्यू लगून रिसॉर्ट. प्रशस्त, हवेशीर, निर्जंतुक आणि वुडन डेकोरेटेड AC रूम्स, डॉल्फिन वॉचचा मनसोक्त आनंद देणारी सी फेसिंग बाल्कनी, संपूर्ण हायजेनिक ताज्या सीफूडसह शुद्ध, सात्विक आणि आपल्या आवडत्या खमंग पदार्थांची लज्जतदार मेजवानी, शांत निवांत समुद्र सफर, निसर्गाचा मनमुराद आस्वाद आणि सागरी पर्यटनाचा अस्सल थरार. कोरोना सुरक्षेचे सर्व नियम काटेकोर पाळून सुरक्षित विनम्र सेवा देणारा स्टाफ. दसरा दिवाळीचा उत्साह आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी परफेक्ट ठिकाण. चित्रपट आणि मालिकांच्या शूटिंगसाठी अगदी परफेक्ट लोकेशन. फॅमिली, हनीमून कपल, ग्रुप बुकिंगसाठी विशेष पॅकेजेस. कोरोनामुक्त परिसर, शुद्ध ऑक्सिजन आणि 100% सुरक्षित सात्विक वातावरणात आपल्याला पुन्हा एकदा रिफ्रेश करणारं ब्ल्यू लगून रिसॉर्ट. ब्ल्यू लगून रिसॉर्ट, खवणे बीच, मालवण वेंगुर्ले सागरी महामार्गालगत, खवणे, तालुका वेंगुर्ला, जिल्हा सिंधुदुर्ग. बुकिंगसाठी संपर्क अविनाश खोत 7755 92 257 आणि 9834 91 58 73. रूपक 9588 62 26 62 आणि 9420 65 56 67. प्रवेश प्रवेश प्रवेश. प्रथम वर्ष अभियांत्रिकी व थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी. सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली. पदवी मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅट्रॉनिक्स,
कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, माननीय श्री नितेशजी राणे यांच्या संकल्पनेतून आणि राणे परिवाराच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या इंजिनिअरिंग कॉलेज कणकवली येथे कोकणातलं पहिलं इन्क्युबेशन सेंटर सुरू. याच माध्यमातून जिल्हा व जिल्ह्याबाहेरील युवक युवतींना आपल्या जिल्ह्यातच नोकरी आणि रोजगाराची संधी, तसंच याच इन्क्युबेशन सेंटर मार्फत स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी भरीव सरकारी अर्थसहाय्य. दर्जेदार वाटचालीमुळे नॅक अंतर्गत B+ ग्रेड. आमची वैशिष्ट्ये वायफाय सह सुसज्ज 34 एकर कॅम्पस, तज्ञ अनुभवी व उच्च शिक्षित प्राध्यापक, अद्ययावत प्रयोगशाळा, इंटरनेट सह संगणक कक्ष, स्वतंत्र प्लेसमेंट विभाग, जिम, स्विमिंग पूल व सुसज्ज मैदान. महाराष्ट्र शासन केंद्र शासनाच्या GR नुसार विविध प्रवर्गातील मुलांना सवलत, अत्याधुनिक व सुसज्ज लायब्ररी, मुला मुलींसाठी स्वतः वसतिगृह, मोफत मेडिकल चेकअप, नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीची संधी. प्रवेशासाठी संपर्क सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली, हरकुळ बुद्रुक, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग. प्रवेशासाठी संपर्क प्रोफेसर रावसाहेब ठोंबरे 97630 72417, डॉक्टर महेश साटम 94211 46337, प्राध्यापक समीर वायंगणकर 94216 37803, प्राध्यापक सुयोग सावंत 9420 455 488, प्राध्यापक वैभव माईनकर 90498 13870 आणि श्री अनाजी सावंत 9422 63 38 21. वन्यजीव संरक्षण काळाची गरज. नैसर्गिक संपदा आणि वन्यजीव हे निसर्गातील महत्त्वाचे घटक असून त्यांचं संरक्षण आणि संवर्धन करणं ही आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. चला तर मग पक्षी सप्ताहाच्या निमित्तानं पुन्हा एकदा निर्धार करूयात. वन्य प्राण्यांचे रक्षण, वनसंपदेचे जतन करून वन विभागाला सहकार्य करूयात. जनहितार्थ उपवन संरक्षक, महाराष्ट्र शासन, वन विभाग, सावंतवाडी. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूया यानंतरची बातमी. आपल्या उज्ज्वल करिअरसाठी ही आहे ब्रेकिंग न्यूज. सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचं अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली इथं प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी प्रवेश सुरू. नो डोनेशन, प्रवर्गानुसार फी मध्ये सवलत. त्याचबरोबर आमदार नितेशजी राणे व कुटुंबियांच्या संकल्पनेतून कोकणातलं पहिलं इन्क्युबेशन सेंटर. जिल्ह्यातच नोकरी किंवा रोजगाराची सुवर्ण संधी. वायफाय सह सुसज्ज 34 एकरचा कॅम्पस. अधिक माहिती आणि प्रवेशासाठी आजच संपर्क साधा. अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली, हरकुळ बुद्रुक, जिल्हा सिंधुदुर्ग. मी जमिनीवर असल्यानंच 15 वर्ष किंजवडे ग्रामपंचायत अबाधित ठेवली आहे. आधी ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून येऊन दाखवा. खोटे आरोप कराल तर वाभाडेच काढेन, असा इशारा किंजवडेकर यांनी साळसकर यांना दिलाय. कालच विलासजी साळसकर यांची पत्रकार परिषद झाली. त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की किंजवडेकर जेवढे जमिनीवर तेवढेच वरती. माझं आव्हान आहे विलासजी साळसकरांना, मी जमिनीवर असल्यामुळेच माझी ग्रामपंचायत गेले कित्येक वर्ष मी अबाधित ठेवली आहे आणि ग्रामपंचायतीवर गेले 15 ते 20 वर्ष भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवला आहे. परंतु माझं आव्हान आहे तुम्हाला विलासजी साळसकर, आपण काही दिवस उपजिल्हा प्रमुख होता, काही दिवस तालुका अध्यक्ष म्हणून होता आणि तालुका अध्यक्ष पदावरून आपल्याला हकालपट्टी केल्यानंतर आपण आत्ता परत पुन्हा प्रभारी तालुका अध्यक्ष म्हणून खाडीपलीकडे जबाबदारी पक्षाकडून मागून घेतली आहे. अशीच जबाबदारी पार पाडून आपल्या साळशी ग्रामपंचायतीमध्ये निदान उद्याच्या येणाऱ्या इलेक्शनला, निवडणुकीला ग्रामपंचायत सदस्य म्हणून तरी निवडून येऊन दाखवा, अशी माझी आपल्याला
एक आपला सल्ला आहे. कारण आपण दुसऱ्याची मोजमाप करत असताना काही नेते भाजपमधून सेनेत गेले आणि त्यामुळेच किंचवडेकरांची आर्थिक तंतन भासली हे म्हणणाऱ्यांनी स्वतःची कुवत काय आहे, स्वतः हिंदुत्व घाण ठेवून विकत जाणारे आहात हे आपल्याला पूर्णपणे ज्ञात आहे. मी एवढंच सांगेन, परवाचं जे लोकसभेचं निवडणूक झाली, माननीय विनायकजी राऊत साहेब हे खासदारच्या विधानसभे लोकसभेला उभे राहिले, त्यावेळी आम्ही युती म्हणून काम करत असताना आपण यजमानी होता, कारण शिवसेनेचे उमेदवार असल्यामुळे आपण यजमानी होता. परंतु त्यामध्ये मी असेल, आमचे जिल्हा सरचिटणीस जयदेवजी कदम असतील, सदाशिवराव ओगले असतील, शिरगावचे मंगेश लोके असतील, अनेक आमचे पदाधिकारी हे प्राणपणाला लावून तन मन धन एकत्र करून जीवाचं रान करून त्या गावात जाऊन पूर्णपणे त्या गावात गरीब कार्यकर्त्याच्या घरी जाऊन त्याच ठिकाणी जेवण करायचं आणि पूर्ण दिवसभर प्रचार करायचा. असं करत असताना आपण केव्हा तरी एखाद्या कमळासारखे उशिरा उगवत होता आणि म्हणत होता की आधी पैशाचं काय. हे आपलं हिंदुत्व आहे. तुम्ही अक्षरशः पैसे ज्यावेळी मिळतील त्याच वेळी आपण बाहेर पडावं अशा वृत्तीचे आपण आहात हे आपल्या ह्या प्रेसच्या माध्यमातून आपण जाणून देत आहे. माझं एवढंच आव्हान आहे की तुम्ही केव्हाही सांगा, जे आमच्यातून नेते गेले आहेत त्याला प्रत्यक्षात भेटा, ते तुमच्यासोबत आहेत. त्यांनी जर काय आर्थिक तंत्र भागवली असेल पक्षाची तर त्यांना विचारा. पण असे खोटे आरोप करून जर काय यापुढे बातचीत करत असाल तर मी नक्कीच आपले सगळे वाभाडे नक्कीच यापुढे या पत्रकार परिषद घेऊन नक्कीच काढणार. कारण मला काही गरज नव्हती. मी प्रवेशाच्या माध्यमातून बोललो होतो. भारतीय जनता पार्टीचा प्रवेश आणि भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी भगदाड. परंतु मी त्या जे नेते बोलले त्या नेत्यांना मी सांगितलं होतं की भारतीय जनता पार्टीचा एक जरी कार्यकर्ता गेला असेल तर मला दाखवा. परंतु त्या नेत्यांना मान्य झालं. त्यांनी कधीच ती प्रेस घेतली नाही. पण आपण ज्या पद्धतीने प्रेस घेतला त्या पद्धतीने आपली कुवत समाजात काय आहे ही पाहावी. कारण तुमच्या बाबतीत तुमचेच नेते तुमच्यावर विश्वास ठेवत नाहीत. कारण आपण मागच्या इलेक्शनला ज्यावेळी आपल्याला तालुकाध्यक्ष पदावर हकालपट्टी आपली केली, त्यानंतर तुम्हाला जिल्हा प्रमुख म्हणून उपजिल्हा प्रमुख म्हणून जबाबदारी दिली, त्याचवेळी आपल्या शिवसेनेच्या झेंड्यासमोरचं जे कार्यालय होतं त्याच्या खुर्च्यांची मोडतोड करून ज्यांना तुम्ही सुसंस्कृत होते म्हणताय ते आजही सुसंस्कृत आहेत. हे पुऱ्या महाराष्ट्राला सुसंस्कृत आहेत की नाही आहेत पुऱ्या महाराष्ट्राला आणि आम जनतेला माहीत आहे. माननीय माजी आमदार स्वर्गवासी आप्पासाहेब गोगटे असतील, त्यांचेच पुतणे अजितराव, माननीय आमचे लाडके सर्वांचे मार्गदर्शक देवगड तालुक्याचे माननीय ॲडव्होकेट अजितराव गोगटे साहेब असतील, हे सुसंस्कृत आहेतच. ह्या पुऱ्या आम जनतेला माहीत आहे. ते तुम्ही तुमच्यासारख्या अशा फालतू कार्यकर्त्याने सांगण्याची बिलकुल गरज नाही आहे. कारण आपण खुर्च्या आणि बाकडी पेसल्यानंतर, ऑफिसची मोडतोड केल्यानंतर गोगटे साहेबांना भेटण्यासाठी प्रयत्न केला. परंतु आम्ही सांगितलं, त्यावेळी गोगटे साहेबांनी पण सांगितलं, आपण जिथे आहात तिथेच सुखरूप राहा. कारण युती असल्यामुळे आम्ही तुम्हाला प्रवेशही नाकारला. हे सगळं असताना सुद्धा आपण एखाद्याचे वाभाडे काढताना आणि एखाद्याच्या आर्थिक तंतनीवर जात असताना आपण आधी स्वतःचा विचार करावा. नक्कीच मी एवढं सांगेन की गोगटे साहेबांच्या माध्यमातून अनेक सतीश सावंत असतील, अनेक कोण असतील, या लोकांनी गोगटे साहेबांच्या एक गोगटे ह्या आडनावाचा उपयोग करून त्यांनी आपल्या मतदारसंघात विकास कामं करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी मला वाटतं 25-15 मध्ये लाखो रुपये सतीश सावंतांनी त्यांच्या गोगटे साहेबांच्या शिफारसीनुसार आणले. पण तुमच्यासारखं असं वाईट वाक्य रचना करून पालकमंत्री किंवा खासदार काहीतरी शाबासकी देतील अशा पद्धतीने कधीच वक्तव्य त्यांनी केलं नाही. आपण एवढंच समजावं की आपल्याला त्या व्यासपीठावर कुठेतरी पाठीमागे जागा मिळते, ती पुढे मिळेल का याचा प्रयत्न करावा. नंतरच आमच्यावर टीका टिप्पणी करावी. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजधानी येथील पारकर ब्रदर्स यांचा ओरोस सिंधुदुर्ग नगरीच्या मध्यवर्ती ठिकाणी भव्य सुसज्ज गृहसंकुल प्रकल्प, पोलीस मुख्यालयाच्या 2 मिनिटांच्या अंतरावर, डॉन बॉस्को स्कूलच्या लगत, सिंधुदुर्ग बस स्थानकापासून 2 मिनिटांच्या अंतरावर, सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशन पासून फक्त 3 किलोमीटर अंतर, मुंबई गोवा हायवे पासून 2 मिनिटांवर, शासकीय कार्यालयापासून 2 मिनिटांवर, जिल्हा रुग्णालयापासून 5 मिनिटांच्या अंतरावर, संकुलाच्या दोन्ही बाजूने 15 मीटरचे रस्ते, गार्डन, पार्किंग आणि लिफ्ट. पारकर ब्रदर्स. कुणके
अंकलेश्वर मधील तो प्रवेश भाजपाच्या गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या नेत्यांच्या जिव्हारी लागलाय. मातोश्रीवर टीका करणाऱ्या किंजवडेकर यांनी आपण जमिनीवर किती आणि जमिनीखाली किती हे आधी पाहावं अशा शब्दात शिवसेना उपजिल्हा प्रमुख विलास साळसकर यांनी टीका करत देवगड जामसंडे नगरपंचायत नगरसेवकांसह तालुक्यातील भाजप प्रमुख नेते मंडळी शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट केलाय. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची काल पत्रकार परिषद झाली. त्यात त्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून शिवसेनेला हद्दपार करण्याची भाषा केली. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची ही भाषा महाराष्ट्रासारख्या देशाला शोभनीय नाही. यापुढे आणि त्यांची झालेली कालची पत्रकार परिषद ही हास्यास्पद आहे. कारण ज्यावेळी त्यांनी शिवसेनेमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता त्यावेळी सुद्धा त्यांनी शिवसेनेला औषधाला शिल्लक ठेवण्याची भाषा केली होती. त्याच नंतर या सिंधुदुर्ग जिल्ह्याने शिवसेनेला 2 आमदार दिले, खासदार दिले आणि नारायणांना स्वतः हद्दपार होण्याची वेळ या जिल्ह्यातल्या जनतेने आणली. त्याचप्रमाणे काल आम्ही कुणकेश्वर येथे शिवसेनेच्या कार्यपद्धतीवर खुश होऊन काही ग्रामस्थांनी शिवसेनेने केलेले विकास कामे, पालकमंत्री उदय सामंत असतील, खासदार विनायक रावसाहेब असतील, माजी पालकमंत्री दीपकभाई केसरकर असतील, आमदार वैभवजी नाईक असतील, यांनी ज्या जिल्ह्यातल्या जनतेच्या व्यथा ओळखून जे काय विकास कामांची जी काय आराखडा तयार केला त्याप्रमाणे जे कामं करत आहेत त्या कामावर ते खुश होऊन काल कुणकेश्वर भागातल्या काही पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. आणि हा प्रवेश भाजपच्या गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या कार्यकर्त्यांना एवढा ढसायला लागला आहे की त्यांनी स्वतः आमदार 2 दिवस या मतदारसंघामध्ये रात्रंमध्ये ठाण मांडत होते. त्यांनी आमच्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांना प्रवेश करणाऱ्यांना धमक्या देऊन रोखण्याचा प्रयत्न केला, काही लोकांना आमिष दाखवण्याचा प्रयत्न केला आणि तिथपासून नारायणांना स्वतः येऊन येते जिल्ह्यामध्ये येऊन रवींद्र चव्हाण आले, या दोघांना येऊन शिवसेनेच्या विरुद्ध योजनाबद्ध प्लॅन तयार करण्यासाठी काल सभा घ्यावी लागली. यावरूनच या प्रवेशाचा धसका किती घेतला आहे हे सिद्ध होते. याच प्रवेशावरून आमचे जुने सहकारी मित्र संतोषजी किंजवडेकर यांनी टीका केली होती काल मीडियामधून की अख्खी मातोश्री जरी आली तरी भाजपचा एकही सदस्य शिवसेनेमध्ये जाऊ शकणार नाही. संतोष किंजवडेकर यांना मी आठवण करून देऊ इच्छितो, ज्यावेळी शिवसेना भाजपची युती होती त्यावेळी जठार साहेब ज्यावेळेला उमेदवाराला उभे राहिले त्यावेळी भाजपने युती तुटल्यानंतर शिवसेनामध्ये युती तुटल्यानंतर भाजपने जेव्हा जठार साहेबांना इथे उमेदवारी दिली त्यावेळेला भाजप पक्षाने अख्खी दिल्लीचे केंद्रीय मंत्र्यापासून मुख्य पंतप्रधानांपासून या मतदारसंघामध्ये उतरवले असताना शिवसेनेची साथ नसल्या कारणाने एक साधा आमदार जिंकून आणू शकले नाहीत. यावरूनच त्याने मातोश्रीला आव्हान कितपत करावं, यापुढे त्यांनी आपलं स्वतःचं हे ठेवावं, मातोश्रीला आव्हान न करण्याची भाषा करू नये. कारण संतोष किंजवडेकर हे जेवढे जमिनीच्या वरती आहेत तेवढे जमिनीमध्ये आहेत, यांना आम्ही पूर्ण ओळखून आहोत. आणि संतोष किंजवडेकर यांचा तालुक्यामध्ये एकमेव अजेंडा खोटं बोला पण रेटून बोला, याच्या व्यतिरिक्त ते काही करू शकत नाहीत. आणि त्यामुळे एकेकाळी संतोष किंजवडेकरांचा जो लोकांना आदर होता तो आता त्यांचा आदर कमी झालेला आहे. आणि ज्या नेत्यांवरती ते आज आरोप करत आहेत, शिवसेनेमध्ये येण्यापूर्वी संदेश पारकर, अतुल रावराणे हे भाजप पक्षामध्ये होते, त्यावेळी याच नेत्यांच्या छायाचित्राखाली संतोष किंजवडेकरांनी तालुक्यात काम केलं. आणि एकंदरीत असं दिसतंय की त्यावेळी सर्व त्यांचा आर्थिक भार हा हे नेते सांभाळत होते. आणि आज संतोष किंजवडेकर यांना आर्थिक चणचण खूप भासत आहे. त्यामुळे आपल्याला विद्यमान आमदारांना खुश करण्यासाठी हे नाहक आरोप करून पत्रकार परिषदा घेऊन मीडियाच्या मार्फत लोकांपर्यंत माझा प्रयत्न करत आहेत. त्यांचा हा नाहक तळमळा यांच्यामध्ये त्यांना काही यश येणार नाही. पण येत्या काळामध्ये शिवसेना या तालुक्यामध्ये अशी काही मुसंडी घेईल की संतोष किंजवडेकरांना आकाश पाताळमध्ये चांदणे चमरस राहणार नाहीत. तसेच आता एक प्रवेश हा नाममात्र आहे.
देवगड जामखेड नगरपंचायतीतले काही नगरसेवक सुद्धा आमच्या संपर्कामध्ये आहेत. भाजपचे तालुक्यातील बहुतांशी पदाधिकारी आमच्या संपर्कामध्ये आहेत. भाजप आतापर्यंत या तालुक्यामध्ये ज्याने भाजप पक्षाचं तन मन धन लावून ज्याने काम केलं ते सदाशिव ओगले हे आमच्या संपर्कामध्ये आहेत. या अजून संतोष किंजवडेकर यांना याची कल्पना नाही आहे, पण येत्या भविष्य काळामध्ये शिवसेना या तालुक्यामध्ये जी मुसंडी घेईल त्यावेळी त्यांना ते कळून येईल की मातोश्रीची आवश्यकता आहे की तालुक्यात असणारे पदाधिकारी ज्यांना पूर्ण उरतील याबाबत त्यांना वेळी त्याची जाग येईल. आता जास्त काय आम्ही बोलत नाही. आताच मला माहिती मिळाली की अर्णव गोसावी सारख्या एका पत्रकाराला अटक केली, त्याबद्दल आता निवेदन द्यायला गेले पोलीस स्टेशनमध्ये. पण त्यांना मी सांगू इच्छितो की निदान तुम्हाला थोडी तरी जनाची नाही म्हणत लाज असेल तर अर्णव गोसावी यांना जी अटक झाली आहे ती कशामुळे झाली याची तरी परिपूर्ण माहिती घ्यावी. उगाच नाहक आपलं लोकांची दिशाभूल करण्यासाठी आंदोलनं करणे, निवेदनं देणे हे त्यांची काय चूक नाही आहे. कारण जनतेने येणारे 5 वर्ष हेच काम करण्यासाठी त्यांना आता ठेवलेलं आहे. नारायण राणेंनी काल सांगितलं की कोकणामधून एकही आमदार निवडून येऊ शकणार नाहीत, मी एकही आमदार शिल्लक ठेवणार नाही आणि म्हणून मुख्यमंत्री पिंजऱ्यातून बाहेर पडत नाहीत. पण त्यात नारायण राणेंना मी सांगू इच्छितो की शिवसेनेचे 56 आमदार असतानाच नियोजनबद्ध प्लॅन करून महाराष्ट्र राज्याचे आमच्या शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस यांना सोबत घेऊन महाविकास आघाडी करून सत्ता स्थापन केली आणि भाजपचे 105 आमदार निवडून येऊन सुद्धा आज सत्तेपासून वंचित राहिले. आणि त्यामुळेच भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याची दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत त्यांची तळतळाट होत आहे. त्या कारणाने ते आंदोलनं करा, निवेदनं द्या, या पलीकडे त्यांना काय दुसरं सुचत नाही. लोकांचा विकास करायचा म्हणून सांगतायत, विकासाच्या मुद्द्यावरती मोदी राजकारण करतायत. पण ह्या भाजपच्या एका नेत्याला असं वाटत नाहीये की गावागावातली विकास कामं ही ग्रामसभा होत नसल्याकारणे स्तब्ध झाली आहेत. पण एकही कुठे निवेदन असं द्यावंसं वाटलं नाही की बाबा ग्रामसभा लवकर घ्या, ग्रामसभेमध्ये विकास कामांना मंजुरी द्या आणि लोकांचा होणारा विकास करूया, या पद्धतीनं होत नाही. मंदिरं उघडा, ढोल ताशा वाजवतायत, हे वाजवतात. बरं आहे, कोरोनामुळे असल्या कारणाने ढोलवाल्यांना काही हे मिळत नाही आहेत, त्याच्यामध्ये यांना त्यांचा एक ऑर्डर मिळत आहेत, त्याच्याबद्दल शुभेच्छा. त्यांनी रोज ढोलवाजत बसावे, रोज भजनं करावी, चांगली गोष्ट आहे. त्यामध्ये लोकांचं प्रबोधन वाढेल. पण याचबरोबर लोकांचा अडचणी, मूळ जे मुद्दे आहेत, मूळ लोकांना जर विकास पाहिजे आणि कुठे त्याच्या अडचणी आहेत त्याबद्दल शिवसेना नियोजनाबद्दल काम करत आहे. आणि महाराष्ट्रामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे महाविकास आघाडी, ही महाविकास आघाडी लोकांचं हित, जनतेचं हित, लोकांना काय अभिप्राय आहे आणि खजान्यामध्ये असलेला पैसा त्याचं सगळं नियोजनबद्ध काम करून सगळ्या योजना आखत आहेत. आज कोविडच्या कारणाने महाराष्ट्र सरकारची आर्थिक परिस्थिती खराब आहे, त्या कारणानेच येणारा महसूल कमी झालेला आहे. यावरती नियोजन व्हायला पाहिजे. नुसत्या पोकळ घोषणा आम्ही गेल्या 5 वर्षामध्ये ऐकल्या. महाविकास आघाडीचं ध्येय आहे की आपल्याला कुठलीही पोकळ घोषणा न करता जे आम्ही वचन देऊ, जे आम्ही बोलू ते आम्हाला करून दाखवायचं आहे. ह्या उद्देशाने महाविकासासाठी काम करत आहेत आणि तेच महाविकास आघाडीचं नियोजनबद्ध झालेलं काम या लोकांना बघवण्याचं झालेलं आहे. त्यामुळे यांची तळतळाट चालू राहणार आहे. पण आम्ही आमचं प्रामाणिक काम जनतेमध्ये राहून जनतेला अभिप्राय असणारे काम करत राहू, याबद्दल कुठलीही शंका नाही. एवढंच मी सांगतो. भविष्यात देऊ. कालच जे नारायण राणेंनी स्टेटमेंट केलं त्याच्यामध्ये जिल्ह्याभरामधून प्रत्येक तालुक्यामधून त्याची प्रतिक्रिया येत आहे. आणि नारायण राणेंनी असं समजू नये की शिवसेनेमध्ये कोण उत्तर देणारे कोण सक्षम नाहीत. तुम्ही ज्यावेळी बहुसंख्येने ज्यावेळी पूर्ण ताकदीच्या जिल्ह्यामध्ये होतात त्यावेळेपासून आम्ही ठामपणे शिवसेनेचा झेंडा तालुक्यामध्ये काम करत आहोत, काम करत राहणार. आणि तुमच्या या पोकळ धमक्यांना शिवसेने कधीही घाबरणार नाही, घाबरत नाही. त्याच्या दक्षता घ्यावी. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या उज्ज्वल करिअरसाठी ही आहे ब्रेकिंग न्यूज.
सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचं अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली इथं प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी प्रवेश सुरू. नो डोनेशन, प्रवर्गानुसार फी मध्ये सवलत. त्याचबरोबर आमदार नितेशजी राणे व कुटुंबियांच्या संकल्पनेतून कोकणातलं पहिलं इन्क्युबेशन सेंटर. जिल्ह्यातच नोकरी किंवा रोजगाराची सुवर्ण संधी. वायफाय सह सुसज्ज 34 एकरचा कॅम्पस. अधिक माहिती आणि प्रवेशासाठी आजच संपर्क साधा. अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली, हरकुळ बुद्रुक, जिल्हा सिंधुदुर्ग. लोकांनी सहकार्य केलं तर महामार्गाचं काम सुरळीतपणे सुरू ठेवून काम नियोजित वेळेपर्यंत पूर्ण केलं जाईल असं आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी दिलंय. मुंबईत गोवा महामार्गावरील कुडाळचं काम बंद असल्याची चर्चा होती. आपल्यासोबत या कंपनी जे आहेत गौतम क्या ये काम बंद होने की चर्चा थी, क्या सच है? अभी इन्होंने काला मैडम ने और यहाँ के लोकल प्रतिनिधियों ने बहुत कोऑपरेट करके बोला है, बहुत अच्छा सहयोग करने के लिए बोला है कि हम लैंड एक्विजिशन का आपको हैंडओवर करेंगे और अपना आप कार्य चालू करें. 6 तारीख को फिर एक मीटिंग रखी है इसके बारे में, क्या क्या इम्प्लीमेंटेशन हुए हैं. जैसे ही कुछ इम्प्लीमेंटेशन PWD डिपार्टमेंट की तरफ से होने हैं, कुछ काला की तरफ से होने हैं. ये दोनों 3 दिन के अंदर हमको फाइनल करके दे देंगे और 3 दिन के अंदर फाइनल करके बाद 7 तारीख से फिर काम चालू करने का प्रोग्राम बनाया है. अगर ये पूरा प्रोसेस चालू हो जाता है तो लोकल आदमी भी तैयार है इसके लिए. हमको पैसा बेशक बाद में मिले, लेकिन हमारा कंफर्मेशन अवार्ड हो जाए तो हम इसके लिए PWD वाले जो एग्जीक्यूटिव इंजीनियर मिस्टर शेख साहब इधर जो आए हुए हैं वो एग्री हैं इसमें. अभी ऐसी चर्चा चल रही थी कि आपने काम बंद कर दिया और आप जाने वाले, क्या काम? क्योंकि काम बंद नहीं किया, काम करने का कोई प्लेस ही नहीं बचा था, जगह ही नहीं है. हमने बार बार रिक्वेस्ट किया. ये प्रॉब्लम करीब 15 दिन से आ रहा है. बारिश बंद होने के जैसे ही तुरंत बाद हमने काम किया तो लोग हमारे सामने आए कि हम लोगों को पैसा नहीं मिला, हम लोगों को नोटिस नहीं मिले, हम लोगों को ये प्रॉब्लम है. तो जब मैंने इन चीज़ों को PWD को रखा तो उन्होंने बोला कि हमने पूरा पैसा उनको दे दिया है. तो काला और PWD के अंदर कुछ मिसअंडरस्टैंडिंग जो हुई थी, दोनों को एक प्लेटफार्म पे लेके आना पड़ा और एक दोनों के सामने कराया. कुछ लेटर उनकी तरफ से पेंडिंग है, कुछ लेटर उनकी तरफ से पेंडिंग है, जिसमें जो लाभार्थी है भूमि का, वो अब जिसको पैसा मिलना है या नोटिस मिलना है वो थोड़ा परेशान हो रहा था. उसका कोऑर्डिनेशन सिस्टम आज माननीय श्री सांसद विनायक रावत साहब जो आए उन्होंने किया है कि भाई नहीं काम प्रोग्रेस रोकना नहीं चाहिए, काम चालू करना चाहिए ऐसा. और सब हमारे आमदार साहब नारायण सिंह राणे जी ने वैसे बोला नहीं काम बंद नहीं करना. खासदार साहब ने बोला है कि काम बंद नहीं करना चाहिए, तो फिर उन्होंने भी मीटिंग रखी थी इस तरह की. तो अब ये दोनों जब इतने बड़े व्यक्ति बोलते हैं कि नहीं काम चालू करना है, उनको काला को बुला करके उन्होंने इंस्ट्रक्शंस दिए हैं कि भाई आप जल्दी से जल्दी इस एक्विजिशन को ख़त्म करके, क्योंकि पैसे का पूरा सेंक्शन हो चुका है, पैसे की कोई कमी नहीं है कि सेंट्रल गवर्नमेंट ने जितना पैसा इन्होंने मांगा था वो पूरा पैसा ट्रांसफ़र कर दिया है. अब चाइना टाउन के यहाँ जो अंडरपास है, इससे लोगों को कुछ तकलीफ हो रही है? हाँ, तकलीफ कुछ लोगों का एक्सेस नहीं मिल पा रहा, तो इसका भी सॉल्यूशन एक रेनाडेड ये जो हमारा PWD डिपार्टमेंट है इसकी तरफ से कंसल्टेंट डिपार्टमेंट रखा हुआ है. कंसल्टेंट डिपार्टमेंट का एक HO से आदमी आ रहा है, वो इसका सर्वे करके 2 दिन में फाइनल करके देखे जाना है. ऐसा फिर उसके 2 दिन के बाद में रिव्यू करेंगे विनायक रावत साहब और ये जो लोकल आदमी कि हमारा एक्सेस मिल गया कि नहीं मिल गया और उसको सॉर्ट आउट हो. अभी खबर आ रही है जो कि ज़्यादा जो रत्नागिरी का काम है तो आपको मिलने की कोई खबर आ रही है? हाँ, ये प्रोसेस अगर गवर्नमेंट प्रोसेस ऐसे करते हैं तो उसके बारे में सोचेंगे. अगर जैसा भी है, क्योंकि उनका प्रोसेस होता है, एक टेक्निकल प्रक्रिया होती है, उसमें जितना समय लगेगा उसके बाद जो भी कार्य मिलेगा, क्योंकि गवर्नमेंट के कार्य को हम करते हैं, कार्य करने के लिए बैठे हैं यहाँ पे, तो कोई इशू नहीं है. जैसा भी डिसीजन होगा वो फाइनल हो जाएगा. सब और एक सवाल है, बीच में जो पैच है वो कब तक पूरे हो जाएंगे हाईवे? वो लैंड एक्विजिशन करते ही हमारा मैक्सिमम 1 महीने का काम बचा हुआ है. यहाँ पर कंकावली के 4 स्पान बचे हुए हैं, फ्लाईओवर पूरा हो चुका है और ये छोटे छोटे स्पेस जो बचे हुए हैं मैक्सिमम दिसंबर महीने के हम हैंडओवर कर देंगे. फाइनल हैंडओवर हम करना चाह रहे हैं, इसको फाइनल हैंडओवर कर देंगे अगर लैंड एक्विजिशन समय से हो गया. अगर आपको जो रत्नागिरी से आगे जो काम बंद है वो मिल जाता है तो कितना वक्त लगेगा आपका पूरा करने में? TVL में जो मैन पावर मशीनरी की बहुत अच्छा सेटअप है. लैंड एक्विजिशन वहाँ पूरा हो चुका है, वहाँ पे कोई हिंड्रेंस बहुत ज़्यादा लैंड एक्विजिशन का नहीं है. TVL काम करने में फास्ट है, तो मेरे को लग रहा है कि ये काम बहुत
फास्ट, मैं अभी उसको स्टेज को देखा नहीं है, पूरे से सर्वे नहीं किया है क्योंकि उस नज़र से मैं गया नहीं, लेकिन बहुत जल्दी फास्ट कर देगी। लेकिन इतना ज़रूर है कि जो ये प्रोजेक्ट किया है इससे ज़्यादा समय लगेगा। एक आखिरी सवाल, कुड़ाल का जो रुका हुआ काम है कल से शुरू हो जाएगा? नहीं, कुड़ाल का 6 तारीख को मीटिंग होगा, 6 तारीख को खासदार साहब आएंगे, 6 तारीख को मीटिंग होगा, उसमें कुछ उन्होंने कुछ पॉइंट दिए, कुछ काला के ऑब्लिगेशन जो प्रांत मैडम के ऑब्लिगेशन है, कुछ एजुकेटिव इंजीनियर के ऑब्लिगेशन है, दोनों आपस में इनके सॉर्ट आउट करेंगे। और जब सॉर्ट आउट हो जाएगा, ये सिचुएशन प्रॉब्लम सॉर्ट आउट हो जाएगा तो नेचुरल वी आर इंटरेस्टेड टू डू द वर्क, वी विल कंप्लीट इट वर्क। इन केस ऑफ नॉन एक्विजिशन लँड एक्विजिशन सॉर्ट आउट नहीं होता है तो देन हम डिस्कोपिंग ही सोचेंगे। त्या कामामध्ये त्या लोकांना एका बाजूच्या लोकांना मला ॲक्सेसचा प्रॉब्लेम होता, त्याच्यामध्ये लोकांनी थांबवलं होतं, पण विकास काम थांबवायला नाही पाहिजे. काही प्रॉब्लेम असतील त्याचे सोल्युशन चर्चा करून करता येतं. काय निर्णय झाला? नाही, त्याचं काय डिझाईन करता येईल ॲक्सेस देण्यासाठी त्याचं डिझाईन कन्सेशनरीने करून द्यायचं आणि आमचे कन्सल्टंटने तपासतो. बॉक्सवेलचा आणि आता जो अंडरपासचा जो प्रश्न आहे हा सुटलाय का आणि उद्या काम सुरू होतंय का? काम तर आता लोकांनी अडवायला नको, आम्ही कन्सेशनरीला काम सुरू करायला सांगितलं आहे, काम अडवायला नको, बाकी जो प्रॉब्लेम आहे त्याचं सोल्युशन निघत आहे. आणि मोजणी आणि जे नुकसान भरपाई बाबतीत काय निर्णय झाला? बेसिकली कसं आहे की भूसंपादन अथॉरिटी म्हणून काला कुडाळ यांना नेमलेलं आहे मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेज. तर भूसंपादनासंदर्भात जे काही मिसिंग असेल काय असेल टोटली जबाबदारी भूसंपादन अधिकारी म्हणून काला कुडाळची, आणि त्यांना जर काही सहकार्य सहाय्य लागत असेल आमच्या डिपार्टमेंटची तर ते आमच्या डिपार्टमेंट कधी करा. काय वाटतं हा प्रश्न मिटून एक 15 दिवसात होऊ शकेल व्यवस्थित? काम तर तसं 15-20 दिवसाचं आहे, तर प्रश्न मिटला आणि लोकांनी सहकार्य केलं. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सची प्रायोजित आहेत लक्ष्मीनारायण होंडा. सिंधुदुर्ग लाईव्हचा इन्स्टंट इम्पॅक्ट, प्रशासनानं तात्काळ राबवली स्वच्छता मोहीम. राणेंच्या त्या वक्तव्याचा सतीश सावंतांनी घेतला समाचार. आणि मुंबई गोवा हायवेच्या रोखलेल्या कामाची खासदार विनायक राऊत यांनी केली पाहणी. हेडलाईन्सची प्रायोजित आहेत लक्ष्मीनारायण होंडा. आता इथंच थांबूया, पुन्हा भेटूया ताज्या घडामोडींसह. आपण मात्र कुठेही जाऊ नका, अजिबात घराबाहेर पडू नका, कोरोनाच्या जाळ्यात अडकू नका. पाहत राहा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. डॉइट्स फार ट्रॅक्टर ओपन चॅलेंज असेल हिम्मत तर या मैदानात. डॉइट्स फार ट्रॅक्टर खरेदीवर अनुदान, प्रशासकीय लाभ मिळवण्यासाठी कृषी विभाग, कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधा. अधिक माहितीसाठी सिंधुदुर्ग ट्रॅक्टर ॲग्रो एजन्सी शिरगाव इथं अवश्य भेट द्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना खुश खबर, डॉइट्स फार ट्रॅक्टरची जिल्ह्यातील मेन डीलरशिप आता शिरगाव देवगड इथं. डॉइट्स फार सादर करत आहे ट्रॅक्टर मधील 3 सिरीज ट्रॅक्टरची मॉडेल आणि त्याची वैशिष्ट्ये. मॉडेल 3E सिरीज 35-40 42 HP मध्ये उपलब्ध. इंधन कार्यक्षम इंजिन, कॉन्स्टंट मेच गिअरबॉक्स, डिझेल युक्त सह हायड्रोलिक, सर्वोत्कृष्ट बोनेट, डायग्राम क्लच, तेलात बुडालेले ब्रेक, इस्टिमेस्ट कस्टर, पूर्ण सीलबंद एक्सेस. मॉडेल ॲग्रोलक्स सिरीज 45, 50, 65 आणि 7 HP मध्ये. मॉडेल ॲग्रोमॅक्स सिरीज 45 ते 80 HP मध्ये उपलब्ध. शक्तिशाली इंजिन, सर्वोत्तम आरामदायी, तेलात बुडालेले ब्रेक, स्वतंत्र PTO, संपूर्ण सिक्रोमॅश गिअरबॉक्स, मजबूत रिअल एक्सेल डबल क्लच DCRL, 4 व्हील ड्राईव्ह. सर्व इंजिन मध्ये ट्रॅक्टरची मॉडेल उपलब्ध. वेट्स फार ट्रॅक्टर सेल सर्व्हिस, फेअर मशिनरी आणि शेतकरी अवजारे मिळण्याचे जिल्ह्यातील एकमेव ठिकाण सिंधुदुर्ग ट्रॅक्टर ॲग्रो एजन्सी. ऑल इंडिया रिपेरिंग वर्कशॉप, श्री पावनाई मंदिरानजीक, शिरगाव, देवगड निपाणी हायवे, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. मोबाईल 80 0791 9884 आणि 94 052 26 085. प्रोप्रायटर श्री सीताराम जाधव. तू दुर्गा, तू जिजाऊ, सावित्री तू, सारी रूप तुझी वंदनीय. पण या नावांना खरा अर्थ उमऱ्याच्या बाहेरच. म्हणूनच तुझ्या कर्तबगारीला एक नवं वळण देण्यासाठी, एक नवं व्यासपीठ देण्यासाठी सज्ज झालंय कोकणचं महाचॅनल. तुझ्या नावाला नवा अर्थ देण्यासाठी आजच सहभागी हो कोकणची मानसी फोरम मध्ये. कारण तुझ्यासारख्या
अशा अनेक कर्तबगार महिलांचा आवाज बनलाय देवयानीज टॉक शो. कोकणची मानसी फोरमचा देवयानी टॉक शो देवयानी वरसकर यांच्या सोबत पहा फक्त कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह वर.